रामकृष्ण हरी. आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो भाविक साधक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणला आज सुरुवात केलेली आहे. त्या सर्व भाविक भक्तांचं आम्ही वारकरी परिवारांतर्फे हार्दिक अभिनंदन सुस्वागतम. आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हबब राम महाराज पांगरेकर यांचे ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दिवसाचं चिंतन आपण ऐकूया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. ओवी 80 ओवीमध्ये अर्थ माऊली ज्ञानोबा राय वरील ओवीच्या माध्यमातून श्रोत्यांना विनंती करत आहेत. ज्ञानेश्वरी सांगत असताना काही कमी अधिक झाल्यास तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल अशी मी विनंती करतो. चिंतन आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 7 वर्षापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व चिंतन सोहळा मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरा करत आहोत. गत वर्षी आपल्या संकल्पपूर्ती सोहळा साजरा झाला. माऊलीच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे 8वे वर्ष प्रारंभ झाले. यावर्षी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून, अनेक गावागावातून साधक पारायणासाठी बसलेले आहेत. प्रत्येकाला या पारायणाच्या कालावधीमध्ये आनंद मिळत असतो. स्वनांदाची तृप्ती होण्याचं साधन म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. श्रीमद भगवद्गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी. श्रीकृष्ण भगवंताने मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी ही गीता अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितली. तसं बघितलं तर महर्षी व्यासाच्या महाभारत नावाच्या काव्यातील भीष्म पर्वामध्ये गीतेचा उदय झाला. हा गोड ग्रंथ महाभारत नावाच्या ग्रंथाने आम्हाला दिला. संपूर्ण गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. यापैकी भगवान श्रीकृष्णाचे 574 श्लोक, अर्जुनाचे 84, संजयाचे 41 व धृष्टराजाचे 1 असे एकंदरीत 700 श्लोकाची गीता. या गीतेवर अनेक संतांनी भाष्य केली, टीका लिहिल्या, परंतु गीतेची सर्वोत्तम टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. प्राकृत भाषेमध्ये ज्ञानोबा रायाने गीतेवर केलेले सुंदर असं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. माझ्या माऊलीने 9033 ओव्याच्या माध्यमातून ज्ञानामृत तुम्हा आम्हाला सर्वांना पाजलं. यामध्ये माझ्या माऊलीने 56 भाषाचे एकत्रीकरण, 42 अलंकारांची गुंफण आणि 3500 दृष्टांताचा संग्रह माऊलीने आपल्याला उपदेश करण्यासाठी रचले. भगवंताने गीता सांगणे निमित्त अर्जुनाचे होते, परंतु ज्ञानामृत हे जगतासाठी होतं. तसेच निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञानेश्वरी सांगणे हे माऊलीचे निमित्त होते, परंतु जगत कल्याण हे त्यामागचे रहस्य होते. वयाच्या 16व्या वर्षी माऊलीनी पैठणवरून आळंदीकडे शुद्रीपत्र घेऊन येत असतानाच नेवाशी या ठिकाणी खांबाला भेटून एका मृत व्यक्तीला आशीर्वादाने उठून गीता सांगावी. त्या सच्चिदानंदाकडून ही ज्ञानेश्वरी लिहून घ्यावी. ही किमया माझ्या माऊलीची आहे. एवढं करून सुद्धा माऊलीनी म्हणावे, बाबा रे, मला यातलं काही कळत नाही बरं का. हे सगळं संताच्या गुरुच्या कृपेने बोलण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मला काही येत नाही. हे सगळं संताच्या कृपेचा प्रसाद आहे बरं का. मी ज्ञानेश्वरी सांगत असताना माझ्याकडून काही कमी जास्त झाल्यास माझी तुम्हा सर्व श्रोत्यांना
वक्त्यांना वाचकांना विनंती आहे, मी गीतेवर भाष्य करत असताना माझ्याकडून काही कमी अधिक झाले तर तुम्ही मला माफ पदरात घ्याल बरं का. तरी नून ते परते एवढी नम्रता माझ्या माऊलीच्या ज्या माऊलीच्या विश्वाने कल्याण करणारा ज्ञानामृताचा ग्रंथ लिहावा, त्याने आम्ही सर्व नम्र कसं व्हावं हेच आम्हाला या ओवीतून सहजपणे शिकत आहे. माऊलीच्या एका ओवीवर नीट प्रवचन, एक अभंगावर नीट कीर्तन येत नाही तरी सुद्धा माझा एवढा कोणी नाही हा अहंकार भाव आपल्यामध्ये संचारतो. हा अहंकार भाव जाऊन आपल्या नम्र भाव आपल्या अंगी यावा यासाठी माऊलींनी हा या गोड ओवीचा तुम आम्हाला उपदेश माऊली करतात. आपल्या अंगी ज्या दिवशी एवढी नम्रता येते त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपणही माऊली या पदाला पोहोचतो, किंबहुना तो साधक माऊलीच होतो. आपल्या जीवनाचं कल्याण करणारा, आपल्याला माऊली पदापर्यंत नेऊन पोहोचणारा आपलं हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे. गेल्या 8 वर्षात अनेकाच्या जीवनाचं सोनं ज्ञानेश्वरी पारायणामुळे झालं. अनेकाच्या जीवनात आनंदाचा क्षण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणामुळे झाले आले. हा क्षण एवढा गोड आहे, जो कोणी साधक या ग्रंथाच्या सानिध्यात येतो त्या जीवरूपी लोखंडाचे सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अशा ह्या परिसरूपी ग्रंथाचा आम्हाला लाभ झाला. निश्चितच आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत. चला तर मग या पारायणाच्या सानिध्यात राहू.